आलेलं आहे काय गोप्रो पाहिजे. ओके हे बघा. अरे नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण. आणि आज आपण चाललेलो आहोत भात लागवडीसाठी. तर मग हसतायत ही लोक. तर ह्यांचं पहिलं इंट्रोडक्शन मी करतो. बघा ह्या आहेत मिनल मॅडम, संगीता मॅडम आणि रवीना मॅडम, रामकृष्ण हरी. तर मॅडम तुम्ही जय श्रीराम. आता तुम्ही सुरुवात करा, काय बोलायचं आहे. कसं असतं माहिती आहे का, ॲक्च्युली लोकांना भात लावणी करायला पैसे देऊन करावे लागतात, पण आम्ही तसं नाही करत. कारण का आमच्या क्षेत्रामध्ये आम्ही जातोय भात लावणी करायला. सो तुम्हाला पण मज्जा वाटेल आज आमची भात लावणी बघून, आणि तुम्ही पण नेक्स्ट टाईम बोलाल की आम्हाला पण यायचं आहे. सो लेट्स गो. चला आता जाऊयात. चांगला इंट्रो होता. आता अशा प्रकारे आम्ही लागवडीला चाललेलो आहोत. मॅडम ते हातामध्ये काय तुमचं दाखवा जरा. दोरी आहे, हे दोरी आहे, जुगाड केलेलं आहे आम्ही. आमचे जे कृषी सेवक कोण जे येणार होते ते आले नाहीत. आता ती परफेक्ट दोरी होती. मग आता थोडक्यात आम्ही असा जुगाड केलेला आहे. 25 सेंटीमीटरचं अंतर घेऊन ते असं बघा, ते पिशव्या दिसत आहेत ना, म्हणजे परफेक्ट प्लॅस्टिकचा आम्ही वापर केलेला. सगळ्यांना माहिती आहे आता ना शेताची सगळ्यांची लगबग चालू आहे. शेतकरी एवढा आमचा हुशार आणि स्ट्रॉंग असा मजबूत आहे ना, की एवढं सगळं. हे बघा, पहिली गोष्ट म्हणजे पाऊस नव्हता, बरोबर आहे, बियाणं फुकट गेली, पाखरांनी खाल्ली म्हणून. आता पाऊस पडतोय, रोपं फुकट गेली, तरी सुद्धा आमचा शेतकरी घाबरलेला नाही आहे. आणि तरीसुद्धा आता आम्ही लावणीची तयारी करतोय, म्हणजे भात लावणीच्या तयारीला जातोय. लोकांना पैसे भरून द्यावे लागतात. आता झालंय फॅड सगळीकडे, 1000 रुपये देऊन भात लावणी करायला या, आमच्याकडे जेवायला या. तर असं कोणाच्या नशिबात नाही भेटत, पण आमच्या नशिबात मात्र भरपूर सारं आहे. तर आज आपण तोच अनुभव घेणार आहोत आणि तुम्हाला पण देणार आहोत. आणि भात लावणी म्हणजे शेतामध्ये उतरणार आहोत, कारण का आजकालची युवा पिढी शेतामध्ये उतरायला मागत नाही. आजकालच्या कुमारिका, महिला वर्ग शेतात उतरणं म्हणजे बोरिंग, हाव बोरिंग असं वाटतं. म्हणूनच शेती आपल्याकडे सध्या होत नाही आहे. आता आपण भात लावणी साठी फी देऊन करतोय, तसं पुढे शेती बघायला पण म्युझियममध्ये जाऊन फी द्यावी लागेल आणि बघावं लागेल असं मला वाटतं. तर चला थेट शेताकडे. अशा प्रकारे आता आम्ही शेताकडे चाललेलो आहोत. त्या साईडलाच आहे, जवळ जातो जरा आणि मग आपण बोलू. तर बघा आपण आलेलो आहोत मंडळी. टिलरचं काम तर चालूच आहे आणि यांची बाग आहे त्याची आंब्याची. लास्ट टाईम पण इथे विजिट करायला आलो होतो. टिलर मस्त झाला आहे, मला पण चालवायची इच्छा आहे. लय वर्षानंतर असा टिलर फिरवला आहे आणि भारी वाटला फिरवून. आता पुढे आपण शेतामध्ये जाऊ. हा बघा, हा राब सर्व टाकलेला आहे. आणि आता इथे लोकल लँग्वेजमध्ये काय काय बोलतात ते पण आपण समजून घेऊ, ह्याला काय बोलतात. आणि आता आपण जे SRA पद्धत म्हणजे श्री पद्धतने लागवड करणार आहोत त्याला काय बोलतात. ओ जरा हाय बाय करा, हाय बाय. हां, दोन दाखवा. यस. मी काय बोलतो, ह्याला काय बोलता तुम्ही. राब बोलतात. आणि आवडणी म्हणजे काय, आणि त्याला राब पण बोलतात. ओके, लावायला. ओके, मग चला आता येणारच ना तुम्ही. याला आवडणी बोलतात, जेवल्यानंतर लावायला तिथे. आता आम्ही ॲक्च्युअल आलो आहे, शेतावर आलो आहे. तर इथे सगळं काम चालू आहे. इकडे महिला वर्ग आहे ज्या शेतामध्ये एवढं कष्ट करत असतात, शेतकऱ्याची एवढी मेहनत. आणि इकडे बघताच रोपवाटिका म्हणतात जी भात शेतीची, आणि खूप चांगल्या प्रकारचं पीक आलेलं आहे, म्हणजे चांगल्या प्रकारची रोपं झालेली आहेत. आणि मावशी कोणत्या जातीचं हे बियाणं टाकलेलं आहे.
अच्छा, ते आपण नंतर बघू. पण आता त्यांचं काम चालू आहे खणणी, त्याला म्हणतात की रोप खणणी म्हणतात, म्हणजे भात लावणीच्या अगोदरची खणणी असं म्हणतात. तर ह्याला चवडा म्हणतात. हे बघा, ह्याला चवडा असं म्हणतात. हां, आता आपल्याला कळालं आहे, कारण का शेताची मालकीण तिला सगळं माहिती असणार. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की यमुना जातीचं आम्ही भात बियाणं पेरलेलं होतं. तर आता चांगल्या प्रकारे अशी रोपवाटिका सजलेली आहे आणि आपण भात लावणीसाठी तयार आहोत. बरं, त्याच्या अगोदर जसं लोक मोबाईलच्या युगात वळायला लागली तसं आपल्याला पिकांमध्ये पण बदल करायला पाहिजे, शेतीमध्ये पण बदल झाले पाहिजेत. यासाठी आज आम्ही आधुनिक पद्धतीने शेती करणार आहोत, म्हणजे 4 सूत्री पद्धत. बऱ्याच प्रकारची भात लावणी केली जाते. पारंपरिक पद्धत असू दे, SRI असू दे, 4 सूत्री असू दे किंवा SRT असू दे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती केल्या जातात. पण त्याच्यापैकी आज आपण 4 सूत्री पद्धत वापरणार आहोत. 4 सूत्री पद्धतीमध्ये म्हणजे दोरीवर 15 बाय 25 सेंटीमीटरचं माप घेतलं जातं आणि त्या अंतरावर ते पीक लावलं जातं. त्याच्यामध्ये तुम्ही युरिया ब्रिकेट वापरू शकता किंवा सेंद्रिय खतं वापरू शकता. नंतर तुम्ही राईसचं हस्क वापरू शकता. नंतर तुम्ही गिरीपुष्पाचा पाला वापरू शकता, ज्याला हिरवळीचं खत म्हणतात. तागाचा पाला वापरू शकता, त्याला हिरवळीचं खत म्हणतात. या 4 सूत्री पद्धतीने भात लागवड केल्याने चांगल्या प्रकारचं पीक येतं, पिकाचं उत्पादन चांगलं होतं आणि अर्थात शेती पण चांगल्या प्रकारे दिसू लागते. त्याच्यामध्ये जाण्यासाठी पण उपयोगात येतं की आपण इझिली त्याच्यामध्ये जाऊ शकतो, इझिली एखादं कीड व्यवस्थापन करू शकतो. सो आज आपण बघणार आहोत 4 सूत्री पद्धतीने भात लागवड कशी करायची. त्यासाठी इकडे असलेला सगळा महिला वर्ग आहे आणि विशेष म्हणजे महिला वर्ग आहे आणि एकच असा आमचा माणूस आहे हितेश, तो कन्हैया आहे सगळ्यांमध्ये. सो आज आपण भात लावणी बघणार आहोत. पुढच्या भागामध्ये आपण पुढची लावणी बघणार आहोत. बाय. आता बघा, ह्याच्यामध्ये किती आपला भाताची रोपं आहेत. 1 2 3 4 5 7 आहेत. तर ह्याने काय होतं आहे, कॉम्पिटिशन क्रिएट होतं आणि जसं आपल्याला पीक पाहिजे तसं येत नाही आणि ह्याच्यासाठी धान्य पण खूप जातं, म्हणजे जे बी आहे ते खूप जातं. तर SRI पद्धतमुळे काय होतं, तर जवळजवळ 70 ते 60% आपली बचत होते धान्याची आणि आपण त्याच्यामध्ये एक रोप लावतो. 1 ते जास्तीत जास्त 2 रोपं लावतो आणि त्याच्यामुळे कॉम्पिटिशन कमी असतं, कॉम्पिटिशन नसतंच आणि मस्त आपलं एकदम जोरदार पीक होतं. त्याला फुटवे चांगले फुटतात. बरं, या शेताच्या ज्या मालकीणबाई आहेत त्यांच्याशी आपण बोलू आता. हा जो कांडा आहे शेतावरचा, त्याच्यावरती मी तूर लावतो. आता इथे लावलेली आहे मी, पण ती आता इतकी काही मोठी झालेली नाही आहे. त्या तिथे दिसते. ओके, पुढे आहे त्या तुरीचं ते उंच वाढले बघा तिथे. हां, ती दिसतंय. तूर आहे ना, एवढ्यामध्ये मी 90 किलो होते. वा. आणि मग ती मला ती डाळ वगैरे भरडूनच मी घरी भरडते आणि ती डाळ वापरते. आजसुद्धा जी केली आहे डाळ ना, ती ह्या माझ्या शेतात म्हणजे कांड्यावर. वाव. त्याच्यानंतर ह्या शेतामध्ये मी नंतर पाऊस संपला, एकदा कापणी झाली की वाल टाकते. ह्या कांड्यावरती चवळी टाकते आणि ह्या शेतामध्ये राई टाकते. ओके. अगदी पाव किलो राई झाली ना, टाकली होती एक. आत्ता मी खूप दिवस नाही केलं, पण त्याची 8 किलो झाली होती राई. वा. पाव किलो हरभरे टाकले, 12 किलो हरभरे टाकले. आणि हे पण तुमचंच आहेत ना आंबे? आंबे पण माझे. ह्या आमच्या संगीता मॅडम. मॅडम, तुम्हाला काय बोलायचं आहे, कसं वाटतं तुम्हाला? काठी घेऊन फिरताय, काय विषय? आम्ही बरेच वर्ष हा भात लागवडीचं काम करत आहोत. त्याच्यामुळे आम्हाला याचा चांगला एक्सपिरियन्स आहे आणि खूप मजा येते हे काम म्हणजे या गावातल्या महिलांसोबत काम करताना. गाणी घेतात, मस्तपैकी काम करतात ते लोक आणि आपल्याला तेवढं मस्त एन्जॉय करायला भेटतं. वा. तशा आमच्या ह्या मॅडम खूप बोलक्या आहेत. आता नवीन नवीन कॅमेराच्या समोर आलेले आहेत, तर हळूहळू तो अजून बोलकेपणा बाहेर येईल. आपल्यासोबत आज शाळेतल्या मुली आहेत, म्हणजे भात लावणी करता करता. तर त्यांना मी छोटे प्रश्न विचारणार आहे. हां, तुम्हाला ना मी छोटे प्रश्न विचारणार आहे, त्याचा आन्सर करायचा.
तुम्हाला भात लावणी माहिती आहे का? कशी करतात? कशी करतात? पहिले बी वगैरे पेरायला भात लावणी बी पेरतात. कशात पेरतात? माती गुड. नंतर काय करतात? आणि नंतर मग ते पाखरं वगैरे येतात ते बघतात, अच्छा, लक्ष ठेवतात. हां. नंतर आणि नंतर मग ते भाल कोंब आल्यावर ते मोठे झाल्यावर नंतर ते भांडतात आणि मग शेतात लावतात. म्हणजे माहिती आहे, मला वाटलं नाही माहिती म्हणून मी छोटासा एक वाईट घेतला. पण सगळ्यांच्या माहितीसाठी सगळ्यांना माहिती असायला पाहिजे की भात लावणी कशा प्रकारे केली जाते. आय मीन की शेती कशा प्रकारे केली जाते. तुम्ही कधी गेलात का शेतामध्ये? तुमची शेती आहे सगळ्यांची. कधी जाता? भात लावणी करता तुम्ही स्वतःच्या शेतात? करता? शेती नाही पण आमचे काका वगैरे. अच्छा, तुमची शेती का नाही? नाही आहे. बरं बरं, ठीक आहे. त्यांच्याकडे शेती नाही असं ते म्हणतात. बरोबरच आहे. आजकाल शेतीचं प्रमाण पण खूप कमी झालेलं आहे. पण ठीक आहे, ज्यांच्याकडे शेती आहे त्यांची तरी करायची. तुम्ही याल का नेक्स्ट टाईम भात लावणी करायला? ठीक आहे, डन. से बाय. बाय. मगाशी ऊन पडलेलं आणि आता एकदम असं काळं भोर करून ठेवलं आणि जोरात पाऊस पडतोय. सर्व आम्ही थांबलो आहे, पण इथले माणसं नाही थांबलेले आहेत. त्यांचं काम चालूच आहे. ऊन पाऊस चालूच आहे. दिहाड़ी कुछ किया नहीं और खाने को बैठे अभी इधर. चिकन आहे, चवळीची भाजी आणि भात आहे. काय बोलायचं मॅडम? पण आमचं जरा वेगळाच आहे. आम्ही आधी जेवतोय आणि मग शेतात होतो. नक्की नक्की. पाणी कमी नाही झालेलं म्हणून. बाकी मंडळी पण बसलेली आहे. भाई क्या खा रहे हो? दिखाओ. प्रतिकुद्दीन मटन आहे, मटन. हो हो, काय काय सांगतोय. प्रतिकुद्दीन शहा. जेव्हा जेव्हा मोठे शेतकरी आले. तर मित्रांनो, पडलो वाचतो पण नाही पडणार. अशा प्रकारे जेवण झालं आणि आता भात लावणीला सुरू करतायत. ठीक आहे. पाणी बघा केवढं. पाय डीप जातोच आहे, पण इथे त्यांनी लावणी चालू केलेली आहे. काय करतात ते बघू जाऊ, मग तुम्हाला मी हे करतो. हे बघा, हे असे भात लावतायत आणि हे इथून खट टाकतायत. 18-18-10 मारा आम्हाला. वा. थोडा भात लावला. आता मॅडम लावतात भात आणि अंगठी घातलेली गेली असती म्हणून बोललो जरा थोडा वेळ बाहेर येऊ. ठेवायला पण अशी काही जागा नाही. ही लोक लावतायत भात आणि काकीमध्ये गॅप फिलिंग करतायत. हाय करा, हाय हाय करा. संगीता मॅडम हाय करा. सर्व हाय करा. हाय. परत येऊ नका. बाय बाय पण करताय. बरोबर लावलं बघा. ॲक्च्युली याला SRI पद्धत बोलतात. चालू आहे व्यवस्थितरित्या. स्लो काम होतं आहे कारण का ह्यांच्यासाठी पण नवीनच आहे ते, पण व्यवस्थित चाललेलं आहे. मॅडम आपले फोटो घेतात तिथून. तर अशा प्रकारे आमचं हे झालेलं आहे. काय गोप्रो पाहिजे. ओके, हे बघा. अरे मी बोलू. अरे सो गाईज, सगळी थोडीशी लावणी झालेली आहे आपली. अर्धा शेत झालेला आहे, अर्धा राहिलेला आहे.
अजून आमची पब्लिक आलेली आहे. झालं ना. फायनली कॅमेरा माझ्याकडे आलेला आहे. आता आम्ही लावणी केलेली आहे आणि खूप असं वाटतंय की लावणी केली आहे, थकलो आहे. मला असं वाटतंय रात्री झोप पण छान येणार आहे. आता झाला आहे सगळ्यांचा चहाचा टायमिंग झालेला आहे आणि सगळेजण आता फ्री राहणार आहेत 10 मिनटासाठी. बायका लावत आहेत, लावणी करतात अजून गाणी बोलत बोलत. उद्या आषाढी एकादशी आहे तर सगळ्यांच्या मनात सगळं विठ्ठलाचंच नाम आहे. सो चालू आहे. आणि आमचा हितेश तो एवढा वेळ फोटोशूट करत होता, सांगत होता तुम्हाला काय काय करतोय आम्ही ते. तर आता त्याला पण थोडंसं कॅमेरामध्ये कॅप्चर करूया ना. मला शूटिंग करा, मला व्हिडिओ करा. जय महाराष्ट्र. अशा प्रकारे आमचं कंप्लीट झालेलं आहे आजचा हे कार्यक्रम. सो तुम्ही आम्हाला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि असंच भरघोस प्रेम देत राहा. जसं कॉमनली सगळे बोलतात तसं सबस्क्राईब करा, फॉलो करा. ठीक आहे, बाय.